छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात भर रस्त्यावर रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील महाराणा प्रतापनगर परिसरात रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार महिला नगरसेविका सविता मनोज डांझवर या शहरातील एका कपड्यांच्या दुकानातून खरेदी करून स्कूटीवरून घरी जात होत्या. यावेळी महाराणा प्रतापनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 4 लाख रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून क्षणार्धात पलायन केले. घटनेनंतर नगरसेविकांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे वेगाने पसार होण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमुळे सिल्लोड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भर रस्त्यात लोकप्रतिनिधीलाच लक्ष केले जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी शहरात पोलीस गस्त वाढवून अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली असून पुढील तपास सुरू आहे. एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.